नागपूरमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग झाला। यावर आरोपीला पकडून शिक्षा करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे। ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळेस पोलिसांवरती हात उचलायची हिंमत झालेली आहे आणि अशा वेळेस ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल। महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जर का असं कृत्य केलं गेलेलं असेल तर 100% त्याच्यावरती देखील कारवाई ही केली जाईल आणि भविष्यात हे घडणार नाही। अशा पद्धतीच्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना केल्या जातील। महिला कर्मचाऱ्यांचा पोलीस महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग ज्यांनी कुणी केला त्याचा शोध घेऊन त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, ही माझी जाहीरपणे मागणी आहे। त्याचबरोबर पोलिसांवर कुणी हल्ले केले त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे, परंतु अशा प्रकारचा महिला पोलिसांचा विनयभंग व्हावा, अशा प्रकारे पोलिसांच्यावर हल्ले व्हावेत, अशा प्रकारचं वातावरण निर्माण कुणी केलं, का केलं, याचा सरकार शोध घेणार आहे की नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे। काल सर्व फुटेज जर बघितलं, आज पण टीव्हीवर सर्व फुटेज दिसतंय की महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला। काल स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल खालच्या सभागृहामध्ये निवेदन केलं आणि वरच्या सभागृहामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निवेदन केलं। त्यावरून नागपूरच्या दंगलीची दाहकता लक्षात येते। हा कट ही दंगल पूर्वनियोजित होती का याकडे पोलिसांचं लक्ष आहे। पोलिसांनी आरोपींना काही अटक पण केलेली आहे। 23 मार्चपर्यंत त्यांना पोलीस कोठडी पण भेटलेली आहे। तसं कुठं काय घडलं असेल तर नक्कीच त्या बाबतीत खोलात जाण्याची जरूरत आहे। महिला कुठलीही असू द्या, वर्दीतल्या असू द्या, सामान्य असू द्या, गृहिणी असू द्या, मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे।